नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात यंदाचं वर्ष अर्थात हे आपलं 2026चं वर्ष खूप छान आनंदाचं, सुखसमाधानाने भरू देत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे आपल्या वर्षातला पहिला गुरुवार अर्थात 2026 मधला पहिला गुरुवार. तर आज मी करणार आहे ते म्हणजे हळदीचं लेपन. म्हणजे तुम्हा सर्वांना माहितीच असेल की आपण दर गुरुवारी आपल्या इथे हळदीचं लेपन करतच असतो. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार. तर आज हळदीच्या लेपनामध्ये आहे ना, मी थोडंसं चंदन घातलंय, जे माझ्याकडे अष्टगंध आहे ना, तर ते घातल्यामुळे हळदीचा रंग जरासा बदललाय. त्याच्यानंतर त्यामध्ये मी घातलंय एक छोटीशी वडी भीमसेन कापराची. म्हणजे आपला जो कापूर असतो तो त्याच्याने आपल्या लेपनाला जो ओरिजिनल सुगंध असला पाहिजे कापुराचा, तर तो खूप सुंदर येतो. म्हणून ही एक ट्रिक नक्की ट्राय करा. खरंच खूप सुगंध छान येतो. जेव्हा लेपन छान सुकतं ना, तेव्हा आपल्या घरभर असा तो जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हाच छान कापुराचा सुगंध येतो. तर आता छान त्यात मी गुलाब पाणी मिसळून छान मिक्स करून घेतोय. तर तुम्हाला जसं तुमच्या उंबरठ्यावर बसवायचं आहे लेपन, अगदी त्याप्रकारे करा. पहिलं आहे ना, मी खूप जास्त लेपन करायचो, म्हणजे पूर्ण ती अर्धी वाटी माझी भरायची. पण ह्यावेळेस बघा मी केवढंसं लेपन बनवलंय. आणि जर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये जी आता कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवली, त्या जर कन्सिस्टन्सीमध्ये जर तुम्ही परफेक्ट बनवलात ना आणि कमी जरी केला तरी तुमचा उंबरठ्याला बसतंय. तर बघा माझा उंबरठा तो बऱ्यापैकी मोठा आहे. 32 सीएमचा माझा उंबरठा आहे. 32 सीएमचा. तर त्याला लेपन मी पहिले जास्त बनवायचो, तर ते अर्धं सगळं खालती गळायचं. मग ते मला पुसावं लागायचं. पण आता बघा मी थोडंसं गाढं लेपन बनवलंय, म्हणजे घट्ट बनवलंय. त्याच्याने लेपन एकही थेंब खालती न पडता तर छान मस्त समरस बसतंय. तर ह्याच्यामुळेच अशा प्रकारचे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि सगळं छान मस्त लेपन होतं. तर बघा लेपनाचा रंग आज बघा किती असा वेगळा दिसतो. असं वाटतं त्यामध्ये कुंकू मिसळलंय. पण त्यामध्ये कुंकू मिसळवलं नाहीये. ते चंदन आणि कापूर आहे ते. तर म्हणून त्याच्यात तसं दिसतंय. पण असं जेव्हा मी लेपन करत होतो ना, तेव्हा खरं सांगू इतका सुंदर सुगंध येत होता ना, म्हणजे महागातले जे असे स्प्रे वगैरे असतात ना, पूजा करताना मारायला वगैरे आजकाल लोकं लय दाखवतात, की महागातले स्प्रे घ्या असे, मग त्याच्याने तुमचा सुगंध घरात पॉझिटिव्हिटी होईल. तर आपल्या घरातल्या असलेल्या अशा छोट्या-छोट्या गोष्टीने सुद्धा खूप छान सकारात्मक ऊर्जा आपण स्वतः तयार करू शकतो. आता कापुराचीच गोष्ट घ्या, त्याच्यानंतर अत्तर असतात विविध, ते तुम्ही अत्तरं घेऊ शकता. तर असं काही नाही की महागातले सगळे ते स्प्रे घेऊनच तुम्ही तुमचा प्रवेशद्वार किंवा तुम्ही तुमचं घर छान सुगंधित करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही अगरबत्तीचा सुद्धा वापर करू शकता. तर त्याच्यामध्ये बघा असं सुंदर आणि मस्त माझं हळदीचं लेपन झालंय. कसं दिसतंय बघा, अगदी त्याच्यामध्ये असं डाच डॅच जो असतो ना, तो तसा दिसत नाही आणि आजची पूजासुद्धा खूप सुंदर झाली आहे. त्याच्यानंतर संपूर्ण पूजा झाल्या, सर्व गोष्टी झाल्या आणि मग शेवटी फायनली जी रेसिपी ठरवली होती ती तुमच्यासोबत शेअर करतोय. तर पनीर पुलावची रेसिपी शेअर करणार होतो. तर छान कुकर घेतलाय, कुकरमध्ये तेल घेतलंय. तेलाची क्वांटिटी थोडीशी हेवी घेतलेली आहे. त्याच्यात जिरं घालायचं आणि जे हिरवे मटार आहेत ते त्यात थोडेसे फ्राय करायचे, म्हणजे ते हिरमिरीत असे लागत नाहीत. त्याच्यानंतर मी पनीरसुद्धा एका साईडला शॅलो फ्राय करून छान घेतलं होतं. त्याच्यानंतर त्यामध्ये छान कांदा घालायचा आहे. कांदा मी स्लाईसद्वारे असा कट केला आहे. बारीक असा चिरलेला नाही. तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही घ्या. जसं तुम्हाला जमतोय. तुम्हाला जर बारीक चिरायचं असेल तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता. त्याच्यामध्ये आता मग मी अद्रक लसूणची पेस्ट घालतो आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट थोडीशी जास्त घ्यायची.
म्हणजे एक एक चमचा मी तुम्हाला माप सांगितलं होतं, पण थोडं दीड दीड चमचा वगैरे तुम्हाला घ्यायची आहे. तर मी सुद्धा तेवढीच घातली, दीड एक चमचा, कारण मग त्याची टेस्ट ना आणखीन खूप सुंदर येते. त्याच्यानंतर मग ह्यात मी आता टोमॅटो घातलाय. टोमॅटो मस्ट आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही घालू शकता. नाही घातला तरी चालेल, म्हणजे ऑप्शनल आहे. हवा तर घाला. काही-काही जणांना थोडासा टँगी फ्लेवर आवडतो. तर तुमच्यावरती आहे, की तुम्हाला जसं जमेल तसं. त्याच्यानंतर मग ह्यामध्ये आता जे आपण शॅलो फ्राय करून घेतलेलं पनीर आहे, ते ह्यामध्ये घालायचं आहे आणि त्याला पण छान अगदी 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फ्लेम मी आता बारीक केली आणि एका साईडला मी पाणी उकळवायला ठेवलं आहे, गरम पाणी. म्हणजे आता मी दीड ग्लास हे घेतलं होतं तांदूळ. ग्लासच्या प्रमाणात मी सांगतोय. दीड ग्लास जर तांदूळ घेतला असेल तर 2 ग्लास आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी असं एक्स्ट्राचं घ्यायचं आणि ते सर्व उकळवायला ठेवायचं आणि त्याच्यातलं थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे. सर्व मसाले घातल्यानंतर मी एक बाहेरचा एव्हरेस्टचा मसाला घातला होता. यात कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे, पण मी सांगतोय. आणि त्याच्यानंतर धने जिरा पूड, त्याच्यानंतर हळद आणि गरम मसाला आणि एवढं सगळं मी मिक्स केलं आणि लाल तिखट आपलं जे असतं ते घातलं आणि स्वच्छ धुतलेला तांदूळ यामध्ये मी घातला आहे. तर हा बासमती नाही आहे, आपला हा जो बारीक भात असतो तर तोच आहे. त्याच्यानंतर आता छान त्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं. संपूर्ण तांदळाला तो जो मसाला आहे, जो पनीरची वाइब आहे ती सगळी लागली पाहिजे. त्याच्यानंतर ते पण करून झालं आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये मी थोडासा वरनं मसाला घातला आहे, कारण मला थोडासा कमी वाटत होता. म्हणून मी अशा प्रकारे जरा वरनं घातला आहे मसाला. तर तुम्हाला मसाले समजलेच असतील, की आपल्याला कुठले घ्यायचे आहेत. तर अगदी अशा प्रकारे सोपा आणि पटकन होणारा ही रेसिपी आहे. त्याच्यानंतर जे गरम पाणी मी केलं होतं ते घातलं. त्याच्याने पण पूर्ण त्याला मिक्स करून घेतलं. आता तुम्ही बोला ह्याच्यात पनीर एकदम मखमखीत होणार नाही का? तर नाही होत. छान भातामध्येच ते होऊन जातं. पाहिजे तुम्ही नंतर वरूनसुद्धा पनीर घेऊ शकता. जर तुम्हाला वाटतं पनीरचं एकदम चेंदळा-चेंदळा होईल, तर मग तुम्ही वरनंसुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर थोडं पाणी आणि लिंबाचा रस पिळायचा, म्हणजे भात मोकळा-मोकळा व्हायला मदत होतो. त्याच्यात स्लाईस घालायची नाही आहे, नाहीतर खूपच भात आंबट होईल, लेमन राईस होऊन जाईल त्याचा. तर म्हणून फक्त थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे. अगदी 5-6 थेंब असा. त्याच्यानंतर छान वरनं कोथिंबीर घालायची आहे. पुदिना असेल ना, तर तुम्ही पुदिनासुद्धा नक्की घालू शकता. त्याच्याने टेस्ट त्याची आणखीन मस्त लागेल. आणि त्याच्यानंतर मीडियम टर्म फ्लेमवरती कुकराचं छान झाकण लावायचं आणि त्याच्या 3 शिट्ट्या, म्हणजे आता तुमचा जसा कुकर असेल त्याच्यानुसार मग तुम्ही करा. आता माझ्या कुकराला तर 3 शिट्ट्यात भात माझा मस्त होतो. तर मग छान कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि कुकर थोडा वेळ थंड होऊन दिला. त्याच्यानंतर हा पनीर पुलाव मग तुम्ही पापड, दही, कोशिंबीर किंवा बीट कोशिंबीर अशासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि खरंच खूप, खूप, खूप सुंदर झाला होता. दिसायला पण तो बघा किती सुंदर दिसतोय. तर ह्याच्यात पनीरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, जसं तुम्हाला वाटतंय. तसं छान, मस्त, टेस्टी आणि खूप छान झाला होता. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. काही-काही जण ज्या रेसिपी ट्राय करतात त्याचं मला Instagramवरती डी-एम करतात. तसं ह्या रेसिपीचा सुद्धा नक्की डी-एम करा. नमस्कार, सोनाश्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात खूप छान आनंदाचं आणि पॉझिटिव्हिटीने भरलेलं असू दे. हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या मनात जे काही असेल ते सर्व या वर्षात पूर्ण होईल, अशी आपण स्वामींकडे प्रार्थना करू. तर पुन्हा एकदा आता बऱ्याचशा ज्या ज्या गोष्टी घडतायत तशा मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय. आणि आता तर आपलं नवीन वर्ष सुरू झालं आणि आज आहे 1 जानेवारी. तर खूप सारं असं मस्त-मस्त कंटेंट तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे. तर लवकरच माझी बोर्डाची परीक्षा सुद्धा सुरू होणार आहे. तर त्याचं सुद्धा सिलॅबस सुरू आहे. त्याचं टेन्शन नाहीये. हे पण आणि हे पण दोन्ही गोष्टी सुरू आहेत. आणि आज आपला पहिला गुरुवार आहे. आणि वर्षाची सुरुवातच आपल्या सर्व स्वामी भक्तांच्या गुरुवारने अशा पवित्र दिवसाने होते. तर आज छान उंबरठ्यावर लेपन केले. आजची देवपूजा सुद्धा तुम्ही पाहिली असेल. देवपूजेचं मी काही शूट नाही केलं, कारण काय होतं माहिती प्रत्येक वेळेस मी गंध लावतोय, हळदी-कुंकू लावतोय देवींना, त्याच्या त्यांची पूजा करतोय. एवढंच दाखवण्यापेक्षा सतत तेच तुम्हाला बघायला सुद्धा कंटाळा येईल. तर म्हणून आज मी देवपूजेचं काहीच तुम्हाला दाखवलेलं नाही. मी डायरेक्ट तुम्हाला स्वामी महाराजांचं दर्शन दिलंय. आणि उंबरठ्याचं आज मी छान रांगोळी आणि लेपन मी कसं करतो, तर ह्या सर्व गोष्टी आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केल्या. हळदीचं लेपन,
वगैरे मी कसं करतो, तर हे सर्व गोष्टी मी तुमच्या सर्वांसोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. त्याच्यानंतर मग छान असं मस्त पुलाव, आपला पनीर पुलाव मी बनवला होता. तर त्याची सुद्धा रेसिपी आजच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली. म्हणजे खूप असं सगळं मिक्स अँड मॅच असं झालंय आज सर्व. तर आणखीन एक उद्या जो तुमच्या सर्वांसोबत मी व्हिडिओ शेअर करत आहे, म्हणजे आता हल्ली आपले डेली व्लॉगिंग सुरू आहे. म्हणजे डेली व्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचतायत. ते पण शॉर्ट व्हिडिओ नाही, मोठे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात. लाँग व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतात. तर त्याची सुद्धा पाठीमागे खूप मेहनत असते. त्याच्या पडद्यामागची जी मेहनत आहे ना, ती एकदा तरी मी तुमच्या सर्वांसोबत नक्की शेअर करेन. त्याच्यानंतर मग मी म्हणत होतो, की सर्व गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर केल्या. तर उद्याचा जो व्हिडिओ येईल, आता 2 जानेवारीला जो व्हिडिओ येणार आहे ना, तर तो ह्याचा आहे, म्हणजे आता काल तर होती आपली भागवत एकादशी, 31st ला आपली भागवत एकादशी होती. तर त्याच्यात म्हणजे थोडं उशीर झालाय, कारण मी उद्या टाकणार आहे तो व्हिडिओ. कारण आज आपला पहिला गुरुवार, तर आज हा व्हिडिओ गेला पाहिजे. तर तो उद्या मी टाकणार आहे नवीन वर्षाचं. तर छोटी-छोटीशी, छान-छान, क्यूची-क्यूची मुलं आहेत आमच्याकडे. तर त्यांच्यासोबत छोटंसं न्यू इयरचं सेलिब्रेशन मी 31st ला केलं होतं. संध्याकाळी म्हणजे 9, 9:30, 8च्या आसपास वगैरे असं आम्ही, जरा लवकरच आमचा 31st झाला होता. म्हणजे 1 जानेवारी जरा आमचा लवकरच उजाडला होता. पण आम्ही केलं होतं सेलिब्रेशन. असो, पण त्याचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत मी उद्या शेअर करणार आहे. छान मुलांचा दंगा, मस्ती सगळं सुरू होतं. तरी काय-काय गेम्स घ्यायचे होते ते आम्ही घेतले नाहीत. तर ते आम्ही घेऊच लवकरच. बघू जर काय असेल तर आम्ही लवकरच घेणार आहेत ते गेम्स वगैरे. आणि तुम्हाला मी सांगतो की कसं काय होणार आहे ते. तर असा आजचा आपला छान स्पेशल आणि साधा व्हिडिओ होता. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.